या बातम्यांचे प्रायोजक आहेत मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ, सराफ आणि जवेरी यांच्या शाखा महाराष्ट्रापासून कर्नाटक पर्यंत वेगळ्या वेगळ्या डिझाईन्स आणि आकर्षक डिस्काउंटसह मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। सुप्रियाताई, तुम्ही शेवटचं अडकलाय, सीएम फडणवीसांनी मागितली माफी, असं का म्हणाले? बहुप्रतीक्षित मुंबई पुणे मिसिंग लिंकचं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन झालं आहे। आजपासून मुंबई पुणे मिसिंग लिंक प्रवाशांच्या सेवेत आला आहे। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडी आणि खंडाळा घाटातील रखडपट्टी मिसिंग लिंकमुळे टळणार आहे। मात्र आज उद्घाटनाच्या दिवशी एक्सप्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी झाल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला। एवढंच नाही तर खासदार सुप्रिया सुळेंना देखील याचा फटका बसला। अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वाहतूक कोंडीत अडकलेल्या सर्व प्रवाशांची माफी मागितली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनाही या वाहतूक कोंडीचा फटका बसला असून बारामतीतील कार्यक्रमाला त्या वेळेत पोहोचल्या नाहीत। सुप्रिया सुळे यांनी या परिस्थितीचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत। या व्हिडिओमध्ये त्या स्वतः वाहतूक कोंडीत अडकल्या असल्याचे सांगताना दिसत आहे। तसेच शेजारील वाहन चालकांशी संवाद साधत 2 तासापासून आम्ही इथेच अडकलो आहोत असे त्या म्हणताना दिसतात। काही वाहन चालकांनीही सकाळी 7 वाजता निघूनही अजून मार्ग मोकळा न झाल्याची व्यथा व्यक्त केली। दरम्यान आज मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर झालेल्या वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना झालेल्या त्रासाबद्दल देवेंद्र फडणवीसांनी दिलगिरी व्यक्त केली। देवेंद्र फडणवीस म्हणाले, मला माफी मागायची आहे। आज मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर ट्रॅफिक जाममध्ये अनेक जण अडकले, त्यांना नाहक त्रास सहन करावा लागला। सुप्रिया सुळे यांचा देखील व्हिडिओ आला। सुप्रियाताई, आज तुम्ही शेवटचं ट्रॅफिकमध्ये अडकला आहे। आता तुम्ही कधीच पुण्याला जाताना ट्रॅफिकमध्ये अडकणार नाही। तुमच्या सरकारने जे काम थांबवलं होतं ते काम आमच्या सरकारने पूर्ण केलं आहे। आजपासून मुंबई पुणे मिसिंग लिंक प्रवाशांच्या सेवेत आला आहे। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडी आणि खंडाळा घाटातील रखडपट्टी मिसिंग लिंकमुळे टळणार आहे। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने तब्बल 6,500 कोटी रुपये खर्च करून 13.5 किलोमीटर लांबीचा मिसिंग लिंक बांधलाय। खोपोली एक्झिट जवळील पूल क्रमांक 1 यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या मार्गाचे लोकार्पण करण्यात आलं। या कार्यक्रमाला दोन्ही उपमुख्यमंत्रीही उपस्थित होते। हा प्रकल्प केवळ एक पूल नसून आधुनिक अभियांत्रिकीचा एक अद्भुत नमुना आहे। याचे महत्त्वाचे आकर्षण म्हणजे यातील 23.5 मीटर रुंदीचा बोगदा, ज्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जगातील सर्वात रुंद बोगदा म्हणून करण्यात आली आहे। हा बोगदा लोणावळा तलावाच्या चक्क 180 मीटर खालून खोदण्यात आला आहे। दरम्यान मिसिंग लिंकमुळे मुंबई पुणे प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे।